हॅलो एव्हरीवन, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचं असं एक जजमेंट जे आहे ते बघणार आहोत. केस आहे मोहम्मद अहमद खान वर्सेस शाहबानो बेगम 1985. आता ह्या केसचं जरा बॅकग्राऊंड आपण समजून घेऊयात. मोहम्मद अहमद खान आणि शाहबानो बेगम हे दोघं जे आहे पती पत्नी होते. यांचा मुस्लिम पर्सनल लॉनुसार 1932मध्ये विवाह झाला होता. ह्या विवाहामधून यांची 5 मुलं होती, 3 मुले आणि 2 मुली. बरेच वर्ष जे आहे त्यांचा एक नॉर्मल जो आहे वैवाहिक संसार चालू राहिला. त्यानंतर ऑलमोस्ट 40 वर्षांनंतर, विवाहाच्या 40 वर्षांपश्चात ह्या विवाहामध्ये काही प्रॉब्लेम्स जे आहे ते उत्पन्न झाले. 1975मध्ये म्हणजे ज्यावेळेला शाहबानो ऑलमोस्ट 62 वर्षांची होती, त्यावेळेला तिच्या नवऱ्यानं म्हणजे मोहम्मद अहमद खाननं तिला घराबाहेर काढलं तिच्या मुलांसहित. आता त्यावेळेला तिचा कुठलाही सोर्स ऑफ इन्कम नव्हता आणि वय इतकं असल्यामुळं तिची हेल्थ कंडिशनसुद्धा जी आहे ती चांगली नव्हती आणि त्यामुळं तिनं सेक्शन 125 ऑफ CRPC अंतर्गत मेंटेनन्ससाठी ॲप्लिकेशन लावलं, 500 रुपये दर महिन्याकरता. आता हजबंडनं म्हणजे मोहम्मद अहमद खाननं काय तिथे डिफेन्स घेतला. आता हा जो मोहम्मद अहमद खान जो आहे हा स्वतः एक वकील होता, हे लक्षात घ्या. तर त्यानं काय म्हटलं की शाहबानोला त्यानं ऑलरेडी डिवोर्स दिलेला आहे, म्हणजे तलाक जो आहे ऑलरेडी दिला आहे 1978मध्ये. आणि मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गत त्याचं ऑब्लिगेशन जे आहे फक्त इद्दत पिरियडपर्यंत तिला मेंटेन करण्यासाठी होतं. इद्दत पिरियड तलाकनंतर जवळपास 3 महिन्यांचा हा पिरियड असतो, कारण की 3 ज्या मेन्स्ट्रुअल सायकल्स वगैरे जे आहे म्हणजे ते लुनार सायकल वगैरे जे आहे ते कन्सिडर केलं जातं त्यामध्ये. तर जवळपास 3 महिन्यांचा हा पिरियड असतो. तर 3 महिन्यांपर्यंत मेंटेन करणं ही त्याची जबाबदारी होती आणि त्यानं ते केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गत जी मेहर असते किंवा जे डावर असतं तर ते सुद्धा त्यानं तिला दिलेलं आहे 3000 रुपये. त्यामुळं त्याची कुठलीही फर्दर लायबिलिटी नाही. शाहबानोचं या ठिकाणी काय म्हणणं होतं की जरी तिला तलाक देण्यात आलेला असला तरीसुद्धा ती स्वतःला मेंटेन करू शकत नाही आहे, म्हणजे तिची परिस्थिती अशी नाही आहे की ती स्वतःला मेंटेन करू शकेल. आणि सेक्शन 125 जो आहे CRPCचा ही एक सेक्युलर प्रोव्हिजन आहे. सेक्युलर प्रोव्हिजन म्हणजे काय की तिथे कुठलाही धर्म, जात, पंथ हे आडवं येत नाही. म्हणजे जरी मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गत हजबंडनं त्याच्या ज्या काही ऑब्लिगेशन्स होत्या त्या पूर्ण केल्या असल्या तरीसुद्धा 125 CRPC जो आहे तो तिथे लागू होतो. त्यानंतर इंदोरचं जे मॅजिस्ट्रेट कोर्ट होतं म्हणजे जिथं तिने ॲप्लिकेशन फाईल केलं होतं त्या कोर्टानं तिला 25 रुपीज पर मंथ असा मेंटेनन्स जो आहे तो अवॉर्ड केला. हजबंडनं काय केलं, याविरुद्ध जे आहे अपील केलं सेशन कोर्टात. सेशन कोर्टानं त्याची जी प्ली होती ती डिसमिस करून टाकली. मग पुढे शाहबानोने जे आहे मध्य प्रदेशच्या हायकोर्टामध्ये अपील केलं. कशाकरता की जी मेंटेनन्स अमाऊंट तिला अवॉर्ड करण्यात आली होती ती वाढवून मिळावी याकरता. मग मध्य प्रदेशच्या हायकोर्टानं ती 25 रुपयांपासून 179 रुपीज आणि 20 पैसे असं जे आहे दरमहा तिला मेंटेनन्स अवॉर्ड केला. याविरुद्ध जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे हजबंडने म्हणजेच मोहम्मद अहमद खानने जे आहे अपील केलं. त्यानं हायकोर्टाची ऑर्डर जी आहे चॅलेंज केली. काय म्हटलं त्यानं की इथे 125 CRPC जो आहे हा लागू होणार नाही, कारण की मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गत त्यांचा विवाह झाला होता आणि पर्सनल लॉ अंतर्गतच त्यांचा तलाक झालेला आहे आणि पर्सनल लॉ अंतर्गत जे काही ऑब्लिगेशन्स होते त्यानं पूर्ण केलेले आहे. त्यामुळं 125 CRPC जो आहे हा सेक्शन लागू होणार नाही. मग यावेळेला सुप्रीम कोर्टानं काय जजमेंट दिलं आहे तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यावेळेला होते YV चंद्रचूड. तर त्यांनी काय म्हटलं की 125 सेक्शन 125 CRPC जो आहे हा सेक्युलर आहे, हा कुठल्याही धर्मावरती बेस्ड नाही, हा प्रत्येकावरती इररेस्पेक्टिव्ह ऑफ देअर फेथ
म्हणजे कोणी कुठल्याही धर्माचं असोत त्यांच्यावरती हा सेक्शन लागू होतो. एक मुस्लिम हजबंड ज्याच्याकडे सफिशियंट मीन्स आहे त्याच्या डिवोर्स्ड वाईफला मेंटेन करण्याचे, तर ही त्याच्यावरती जबाबदारी आहे, म्हणजे तो लायबल आहे तिला मेंटेन करण्यासाठी, कारण ती स्वतःला मेंटेन करू शकत नाही आहे. सो जरी इद्दत पिरियड संपलेला असेल तर त्या इद्दत पिरियड संपल्यानंतर सुद्धा तो हजबंड जो आहे, म्हणजे मुस्लिम हजबंड जो आहे ज्याच्याकडे सफिशियंट मीन्स आहे, तो त्याच्या बायकोला म्हणजे डिवोर्स्ड पत्नीला मेंटेन करण्यासाठी त्याची ती लायबिलिटी आहे इथे. नाव ऑब्लिगेशन जे आहे अंडर सेक्शन 125 इट अरायझेस आउट ऑफ लॉ नॉट रिलीजन. सो दिस इज नॉट रिलीजन बेस्ड सेक्शन. इररिस्पेक्टिव्ह ऑफ रिलीजन हे पर्टिक्युलर सेक्शन जे आहे हे लागू होणार आहे. आणि पर्सनल लॉ इथे CRPCला ओव्हरराईड करणार नाही, CRPC ओव्हरराईड करणार. आणि कोर्टाने असंही म्हटलं की देर इज नथिंग इन द कुरान दॅट प्रिव्हेंट्स अ मुस्लिम मॅन फ्रॉम प्रोव्हाइडिंग मेंटेनन्स टू अ डिवोर्स्ड वाईफ इन नीड. कुरानमध्ये असं कुठेही उल्लेख नाही आहे, असा कुठेही काही संदर्भ नाही आहे की जिथे असा उल्लेख असेल की एक मुस्लिम पुरुष ज्यानं त्याच्या पत्नीला तलाक दिलेला आहे, तर तलाक दिल्यानंतर तो मेंटेनन्ससाठी लायबल नाही आहे किंवा तो मेंटेन करू शकत नाही. सो दिस वॉज द जजमेंट ऑफ शाहबानू केस. हे अनेकदा CETच्या परीक्षेमध्ये किंवा AIBच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारलं जातं. तसंच तुमच्या फॅमिली लॉ विषयासंदर्भात आणि इवन CRPC किंवा जो सध्या BNSS आहे, BNSS नवीन कायदा बघता 125ची प्रोव्हिजन आता सेक्शन 144 मध्ये आहे. सो दिस वॉज ऑल फॉर टुडे. आय होप तुम्हा सर्वांना हे लक्षात आलं असेल.